मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पंढरपूरमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनातून सरकारने कर्जमाफीच्या अटी मागे घ्याव्यात अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलं असलं तरी ठोस निर्णयाशिवाय माघार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी आपली तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं असून बीपी सामान्य असला तरी शुगर कमी झाल्याचं डॉक्टरांनी निदर्शनास आणलंय. सरकारच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुण्यात वर्ष 2026च्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्र अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षितता व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच विविध शासकीय विभागांमधील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आषाढी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टीममधील गंभीर त्रुटी उघड करणाऱ्या 19 वर्षीय तरुण निसर्ग अधिकाऱ्याला थेट देशातील प्रतिष्ठित IIT कानपूरमध्ये नोकरी मिळाली आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रात विशेष कौशल्य दाखवल्यामुळे त्याची ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि थ्रेट इंटेलिजन्स इंजिनियर म्हणून थेट नियुक्ती करण्यात आली आहे. 12वीची परीक्षा नुकतीच दिलेल्या या तरुणाने सीबीएसई प्रणालीतील मास्टर पासवर्ड व OTP पडताळणी प्रक्रियेत असलेल्या गंभीर उणिवा उघड करून दाखवल्या होत्या. त्याच्या या संशोधनात्मक ब्लॉकची दखल IIT कानपूरच्या संचालकांनी घेतल्यानंतर त्याला थेट कामाची ऑफर देण्यात आली. आता हा विद्यार्थी निसर्ग अधिकारी म्हणून नव्हे तर पूर्णवेळ कर्मचारी म्हणून IIT कानपूरच्या CI हब या देशातील अग्रगण्य सायबर सुरक्षा संशोधन केंद्रात काम करणार आहे. या घटनेमुळे देशातील तरुण तंत्रज्ञान कौशल्याला मिळणाऱ्या संधीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला प्रणित मोरे यांनी अखेर आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल खेद असल्याचं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. यानंतर आता प्रणित मोरे यांनी स्वतः पुढे येत माफी मागितल्याने या वादावर पडदा पडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान त्याच्या या माफीवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर याबाबतची चर्चा अद्याप सुरूच आहे. हेलो, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सबने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिज़र्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरोगेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे ही रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया. मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो. मैं बेटर इंसान बन के दिखाऊँगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा और ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे. कल्याण येथील स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकच्या शेडबाबत धोकादायक स्थिती समोर आली आहे. परिसरातील स्कायवॉकच्या शेडचा काही भाग लोंबकळलेल्या अवस्थेत दिसून येतोय. स्थानिक प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार शेड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर मानली जाते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वादळी वाऱ्याने दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामुळे शेतातील शेडची भिंत कोसळून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेत 50 वर्षीय ताराचंद हिरालाल जोनवाल आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा अनिकेत ताराचंद जोनवाल यांचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्यासोबत असलेला 7 वर्षीय शिवलाल जोनवाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर येथे सासरच्या छळाला कंटाळून माहेरी परतलेल्या 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा उत्कर्ष गोटे असं मृत विवाहितेचं नाव असून तिचा विवाह 26 जानेवारी 2023 रोजी शिरेगाव येथील उत्कर्ष गोटे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही महिन्यातच पती, सासू आणि सासऱ्याकडून विविध कारणांवरून मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. छळाला कंटाळून पूजा 3 दिवसांपूर्वी माहेरी आली होती. मात्र शुक्रवारी घरात कोणी नसताना तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी पती उत्कर्ष गोटे, सासू रंजना गोटे आणि सासरे दिगंबर गोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला असून राज्यभर पावसाचं चित्र असमान झालंय. काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद होत असताना दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. केरळमध्ये 4 जून रोजी दाखल झालेला मान्सून 6 जूनला महाराष्ट्रात पोहोचलाय. मात्र त्यानंतर त्याची प्रगती मंदावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून मान्सूनची पुढील वाटचाल सुरू असून तो पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडच्या काही भागांपर्यंत पोहोचलाय. मात्र महाराष्ट्रात संपूर्ण पाऊस पसरायला आणखी 2 ते 3 दिवस लागू शकतात. यंदा मान्सून काहीसा विलंबाने सक्रिय झाला असून संपूर्ण राज्यात पावसासाठी 15 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.